मित्रांनो इथं स्टेप बघा कशा आहेत, खूप एकदम सांभाळून उतरावं लागणार, सांभाळून. ह्या साईडने जो उतरणार असेल, सम्राट मार्गे जर उतरणार असेल तर खूप सांभाळून उतरा. हा आहे त्र्यंबक दरवाजा. कशी व्हॅली आहे मित्रांनो, किती डेंजर आहे बघा. सो मित्रांनो हा आहे सम्राट मार्गे येण्याचा रस्ता आहे. हा जो हा पिनाकल आहे, जो रतनगडच्या बाजूलाच आहे दिसतो. इकडून वाट आहे ती सम्राट मार्गे. कसे दगड तुटून खाली आलेत आहेत ह्याची डोंगराची. हा बघा एक मजेशीर एक झाड आहे, कसं आहे बघा, खतरनाक आहे, खतरनाक मस्त. औषधा नजारा खूप छान वाटतंय. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो, हा जो आहे हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे इथे. आता पाणी नाही म्हणून तर दिसणार नाही ना, आता रिव्हर्स वॉटरफॉल आहे हा. फुल्ली फॅन्टास्टिक. डबल फोटो ना डिलीट करतो रे यांचे. डबल फोटो कशाला ठेवू, फाटली असेल तर अजून फाटली. बघा मित्रांनो हे व्हॅली आहे ती. चला स्टेप बघ केवढ्या मोठमोठे आहेत. हा काय आला. सो मित्रांनो या साईडला रेलिंग लावल्या आहेत, पण त्या रेलिंग्स हलत आहेत, पण खूप सांभाळून केअरफुलनी या. वरती फोटो सेशन चालू आहे मित्रांचं. हे बघा केवढा स्टेप आहेत, उंच उंच आहेत. खालचा व्ह्यू दाखवतो. जय शिवराय. हे खोदलेलं आहे तुमचं ना, हे खोदलेलं आहे, हाताने खोदलेलं आहे ते. काय रे, हे जे खोदलेलं आहे हा हाताने आहे. हा हाताने खोदणार ना. कोरणं आणि खोदणं फरक आहे. काय इथं कशी मध्ये गॅप आहे, खूप सांभाळून चढते वेळी. वजन देऊ नका. स्टेप पण खूप उंच उंच आहेत, आणि चढते वेळी खूप दम लागतो.
मित्रांनो मित्रांनो हीच ती व्हॅली आहे जे साम्राट मार्गाने येते ते. आणि हा आहे त्र्यंबक दरवाजा. झाले राजाले जिंकून या जगबरी शिवबा माझा राजा माझा शिवबा झेंडा खिशात आहे. इकडे इंग्रज आलेले या गडावर. हो खाली नाही कसं असेल ना तेव्हाच्या काळात आपण. मित्रांनो आपण साम्राट मार्गे आल्यानंतर हा एंट्री पॉईंट आहे आणि एंट्री केल्यानंतर इथे एक गुफा आहे. ही गुफा मावळ्यांसाठी आहे. त्या काळी म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी मावळे इथे बसत असतील आय थिंक. जसं ह्या गुहेमध्ये खूप पर्यटकांनी हे केलं आहे, घाण केले. आणि मित्रांनो हा आहे त्र्यंबक दरवाजा. आणि ह्याची एंट्री तुम्ही बघू शकता कशी आहे ती. हे अशी केल्यानंतर एल टाईपने आहे. म्हणजे शत्रू जरी आला तरी पहिला इथे बसेल त्या मावळ्यांना सामोरे जावं लागत असेल. त्यानंतर इथे हा दरवाजा तुम्ही बघू शकता त्या काळचाच आहे. आणि हे छोटीशी गुहा आहे. चला मित्रांनो आपण आता नेडा बघायला जाऊया. हा हे पाहू शकता नेडा. हा बाई इकडून आहे. तर आपण आता नेड्याच्या वरती चाललो आहे. तर टॉप पॉईंट आहे तो गडाचा टॉप पॉईंट. इथून सांभाळून या. इथून सांभाळून या. जबरदस्त. हा बा कुठून आले? कुठून? पुण्या. अरे भावा चांगली करामी आहे. होय होय. कसं वाटलं फिरून? एक नंबर. एक नंबर ना. रिअल आहे. रिअल खरंच आहे. आपल्या महाराजांनी करून ठेवलं आपल्यासाठी. हो बरोबर ना. ते आपले हो बरोबर आहे.
आणि संस्कृती आपल्या जपायलाच पाहिजे. बरोबर की नाही? 100%. चला ओके नक्कीच. चला जय शिवराय. जय शिवराय. प्रसन्न तुझा ब्लॉग, मुकेश ब्लॉग. नाही गणेश ट्रेकर. गणेश ट्रेकर. गणेश मुकेश नाही, गणेश ट्रेकर. गणेश ट्रेकर. सो मित्रांनो आपण रतनगडच्या एकदम टॉप पॉईंटवरती आलो आहे. पाहू शकता इथे गेल्या टायमाला एक झेंडा होता पण हवेने आय थिंक तो तुटला असणार आहे. आपण गेल्या टायमाला आलो इथं झेंडा होता. बघू शकता एकदम टॉप पॉईंटवरती काय व्ह्यू दिसतोय. खतरनाक. पूर्ण गडांची रांग दिसते. जबरदस्त. झालं की सांग. जबरदस्त एक नंबर. एक बघा एक पिंडीच्या आकाराचं एक छोटासा एक पिंडी आहे. पिंडी हे ना. हां ही गुफा आहे ही. अरे आतमध्ये रूम आहेत. हां तर मित्रांनो इकडे आपण आलो नंतर इथे एक रूम आहे. इथे बघा पण जाऊया. हां पाण्याचा टाका. हां माहिती आहे बघितलं होतं तर मित्रांनो हे बघा लावून ठेव हा पुढं पाण्याचा टाका इथे दिसतंय की नाही माहिती नाही तुम्हाला. हे बघा पण पाणीच आहे पण हा पाणी स्वच्छ वाटते मला. पिऊ शकतो की नाही माहिती नाही. वरती राहायला जागा पण खूप छान आहे. आता एक दुसरी एक रूम दाखवतो इकडे बाजूलाच आहे. काय ओके हे बघा मित्रांनो ही एक छोटीशी अशी रूम आहे. पाहू शकताय बाजूला पाण्याचा टाका आणि बाजूला ही छोटीशी रूम आहे. पाहू शकताय मला दिसतंय की नाही असं माहिती नाही. तर मित्रांनो इकडे पाणी आहे. आणि हे मित्रांनो हे जे येतात कोण हे प्लीज असं करू नका कारण आपल्या महाराजांनी हे खूप अशा चांगल्या प्रकारे करून ठेवलेलं आहे. तर ह्याची नासधूस करू नका. आपल्या घरी असं कोण करू शकेल का मला सांगा. तर प्लीज मित्रांनो ह्याच्यावर तुम्ही काहीतरी कमेंट करा. मला ह्याच्या प्रतिक्रिया मला सांगा. हां नंबर यार एक नंबर. कसं वाटलं? खूप छान आहे. म्हणजे आतमध्ये एका साईडला पाण्याचा टाका आहे आणि एका साईडला छोटीशी रूम आहे. तर तिथे कदाचित मावळे राहत असतील कदाचित आय थिंक. ये तर मित्रांनो हे बघा आपला ब्लॉगर कसा येतो. हाईट खूप आहे. हाईट खूप आहे. हाईट आहे तर असं यायला लागतं. तर मित्रांनो आपण ह्या नेड्याच्या बॅकसाईडने आल्यानंतर एक टाका लागतं. टाकल्यानंतर पुढे आल्यावरती एक इथे छोटीशी गुहा लागते. हे बघा हे आपण एक्सप्लोअर केली आहे. एक्सप्लोअर केल्यानंतर आपण पुढे जाऊया. चला बघा मित्रांनो आणखीन एक पाण्याच्या 2 टाक्या आहेत पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे. पाणी खराब आहे. बघा
मित्रांनो अजून पुढे आहेत. बापरे, पुढे किती आहेत? 1 2 3 4 5 6. तर पाहू शकताय हे अजून 6 टाके. एकाच ठिकाणी 6 टाके आहेत मित्रांनो. हे पहा, हे पहा. हा पाणी पिण्यायोग्य नाही आहे. सो आणि हे बघा इथे एक पिंड आहे, शिवपिंड आहे. चला त्याचं आपण दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला चालूया. मित्रांनो जेव्हा हे कारवीची फुलं येतात तेव्हा हा पूर्ण जो पॅसेज आहे हा पूर्ण ह्या साईड बॅक साईड पूर्ण ही कारवीच्या फुलांनीच भरलेलं असतं. गडा सर्व कारवीने फुलं भरलेली असतात. मित्रांनो एक तटबंदी आहे. त्या काळी कसं हे दगड रचलेले असतील एवढे मोठमोठे. बंदूक आहे ना याच्यात ना. तर हा एक बुरुज आहे मित्रांनो. आय थिंक हा चोर दरवाजा असावा. आपण जाऊया, बघूया जाऊन. बस मित्रांनो चोर दरवाजा आहे. पाहू शकता मित्रांनो चोर दरवाजा आहे हा. हे पहा मित्रांनो चोर दरवाजा कसा होता. हनुमान मंदिर. चला बघा कसा डोर आहे, दरवाजा आहे. चालले का मग पुढे? हां एक मिनिट. त्या साईडला साईड. आता आपण आता रत्नदेवीच्या मंदिराकडे जातोय. मित्रांनो रत्नाईची मूर्ती आहे. आपण दगडामध्येच कोरलेलं आहे मंदिर, बघू शकता. जे हे जे लक्ष्मण दिसते हा सुद्धा दगडानेच केलेला आहे, कोरलेला आहे. सो मित्रांनो ही गुहा आहे. मोठी गुहा आहे. ते 10-15 माणसं आरामात झोपू शकतात एवढी मोठी गुहा आहे. चला दुसरी गुहा एक्सप्लोअर करूया. सॉरी आणि ही एक छोटीशी गुहा आहे पण ठीक आहे, राहण्यासाठी योग्य आहे. खूप छान आहे. अजून पुढे काय बघूया, एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया पुढे काय आहे ते.
इथे छोटंसं पाण्याचं टाका आहे, पण आता सध्या पाणी नाही आहे. पुढे काय आहे का आणखी? नाही पुढे काय काय नाही ना. नाही. चला पुढे काय नाही एक्सप्लोअर करण्यासारखं. जेवढं होतं आपण केलं एक्सप्लोअर. तर चला आपण निघूया पुढे. तर मित्रांनो चला परतीचा प्रवास चालू झाला आहे. चला या साईडला पण शिड्या आहेत आणि ह्या साईडला पण शिड्या आहेत. दोन साईडला शिड्या आहेत. चल तर चला थोडा रिस्की आहे. आता मोबाईल ठेवतो खिशामध्ये. हां चल चल चल. नाही नाही राहू तुझं. केले केले फोड. सो हा आहे गणेश दरवाजा. आपण ह्या दरवाजाने आतमध्ये गेलो होतो, वर आलो होतो. ह्या दरवाजाने खाली होतो. पहिले मित्रांनो ही शिडी होती, फक्त एकच माणूस जाऊ शकतो येऊ शकतो अशी शिडी होती. पण आता ह्या शिड्या त्या नवीन लावलेल्या शिड्या. पण तिला जायला असं ऑप्शन नाही. एवढ्यावर तोफा कशा आणत असतील विचार करा. हा खांद्यावर ना बोलतेस का तिथे? तुम्ही काय गाणं लावणार आहे? मित्रांनो आपण पूर्ण गड सोनवचा खाली आलो आहे. खाली आल्यानंतर हा एक मंदिर आहे, अमृतेश्वर मंदिर. आणि मग बघताय पण ॲक्च्युली आता लॉक लावलं आहे, तर आतमध्ये जाता येणार नाही आपल्याला. आपण जाताना गेलो तर पाया पडू मग पुढे जाऊ. मस्त काम केलंय, खूप मस्त आहे. एक कोरी काम बघा कसं आहे ते. नंदी आहे. मंदिराचं काम कोरी काम आहे पूर्ण. आतमध्ये पिंड आहे आणि आतमध्ये पूर्ण पाणी आहे. त्यासाठी हा बंद ठेवलेला आहे पाणी असल्यामुळे. तुम्ही बघू शकताय या मंदिराचं कोरीव काम कसं केलं, पूर्ण दगडाने पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण
दगडानेच कोरीकाम केलेलं आहे. पहा कसं आहे आतमध्ये, सगळं अंधार आहे. हे बॅक साईडने हे बघा पुन्हा पाणी आहे, त्यामुळे मंदिर बंद केलं आहे. चला निघूया. आतमध्ये इतकं शांत वाटतं ना, थंड आहे आतमध्ये. तो मित्रांनो आपला ट्रेक हा कंप्लीट झालेला आहे. तो आणि गाडी पण आली आहे. सो आपण निघूया. सो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद.